आज गौरींचं सगळ्या घरोघरी आगमन होत आहे, तर गौरी आगमनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज मी सांगली जिल्ह्यातल्या गणपती उत्सवाविषयी सांगणार आहे। तर सांगली जिल्ह्यातल्या गणपती मंदिरात जो गणेश उत्सव साजरा केला जातो, गणेशोत्सव, तिथे जो गणपती स्थापन केला जातो त्याला चोर गणपती असं म्हणतात। ऐकून आश्चर्य वाटलं ना, की विघ्नहर्ता गणेश शुभ कार्याला किंवा कोणत्याही कार्याच्या आरंभी आपण गणेशाला पूजतो, तर तो चोर गणपती कसा? तो चोर गणपती असा आहे की भाद्रपदातल्या प्रतिपदेला या गणपतीचं गुपचूप आगमन या मंदिरात केलं जातं आणि याचा कुठचाही गाजावाजा होत नाही किंवा ढोल ताशाच्या गजरात त्यांचं आगमन होत नाही। तर आधीच 3 दिवस गणपतीची प्रतिष्ठापना तिथे केली जाते आणि गणपतीच्या 2 मूर्ती आणल्या जातात। आता या मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या आहेत आणि या मूर्ती ह्या 200 वर्षापूर्वीच्या आहेत आणि अजूनही त्याच गणपतीच्या मूर्तींची पूजा केली जाते। अशा प्रकारे चोर पावलाने हा गणपती मंदिरात प्रवेश करतो, म्हणून त्याला चोर गणपती म्हणतात। आणि इथे हा अनोखा उत्सव पाहायला महाराष्ट्रातल्या काय भारतातल्याच विविध भागातले लोक इथे गणेशोत्सवात येतात आणि या मूर्तींचं दर्शन घेतात। या इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या, त्याला 200 वर्ष झालेली आहेत। 1844 पासून ही परंपरा त्या गावात आहे। तर असा अनोखा उत्सव आपण आपल्या आयुष्यात एकदा तरी पाहावा आणि या इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्तींचं आपण मनोभावे निश्चित एकदा तरी दर्शन घ्यावं।